दरम्यान उदय सामंतांनी रत्नागिरीतून काश्मीरला गेलेल्या पर्यटकांशी संवाद साधलेला आहे। रत्नागिरीतील 20 जण श्रीनगरमध्ये सुरक्षित आहे। कुणाल देसाई आणि त्यांच्यासोबत रत्नागिरीतील 20 जण श्रीनगरमध्ये असल्याची माहिती समोर येते। कालचा हल्ला जो होता तो नक्कीच भ्याड हल्ला होता। त्याच्यामागे कोण होतं हे देखील आज सकाळी सिद्ध झालेलं आहे। पाकिस्तान धार्जिणी संघटना यामागे होती हे देखील पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे। जे मृत आहेत त्याच्यामधले 4 महाराष्ट्रातले आहेत, 2 डोंबिवलीमधले आहेत आणि 2 पुण्यामधले आहेत, नेपाळमधले देखील आहेत आणि आपले देशभरामधले आहेत। मला असं वाटतं की या हल्ल्याला माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी अतिशय संवेदनशीलपणे घेतलेला आहे। ज्या पद्धतीनं तो हल्ला केला हे निषेधार्थ जरी असलं तरी भविष्यामध्ये असा हल्ला होणार नाही अशा पद्धतीची दहशत आणि अद्दल पाकिस्तानच्या बाबतीमध्ये घडली पाहिजे, हे माझं एक नागरिक म्हणून मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।